आपल्याला, सांगून गेले. हो पण आहे ना, हा तुमले मला मनीष सांगा ना काही आवडच मला. पहिला लोक सांगेत अच्छे को एक बार और, अरे ज्या कामासाठी आलाय ते काम करणार राजा. मग काय काम करायला सांगितलं? भगवंताचं नामचिंतन. संसार करू नका असं नाही. मग आता त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. तुम्ही आता शेतात जातात ना माया हो, शेतात जातात तुम्ही शिदोरी बांधतात, शिदोरी बांधतात ना. बाकर किती बांधतात बहिणी म्हणून तुम्ही? आपल्याकडे काय म्हणतात? न्यारी म्हणतात, न्यारीच म्हणतात ना. शिदोरी बांधतात, शिदोरी ज्याला आपण आयराणी म्हणे न्यारी म्हणतात. तुम्ही न्यारी बांधतास त्याला मग भाकर किती बांधतात बहिणी? बांधताना तुम्ही एक भाकर दीड भाकर बांधतात, बरोबर आहे ना. चटणी किती बांधता माया हो? चटणी किती बांधतात? भाकर जरी एक किंवा दीड आहे, चटणी 2.5 किलो 3 किलो, हा चम्मच किंवा 1.5 चम्मच, बरोबर आहे ना. ज्याला जास्त तिखट आवडत असेल तर 2 चम्मच, नाही का. मग याच्यातून आपल्याला शिकायचंय भाकर जेवढी आहे ना तेवढा परमार्थ करायचा आणि चटणी एवढा संसार करायचा. पण आपण उलट करून ठेवलं, चटणी इतका परमार्थ करतो आणि बाकी एवढा संसार करून बसलो. संसार करू नका असे आमच्या संतांनी सांगितल्याने. खरं तर आमच्या बापूबाबांनी गोड प्रमाण घेतलं. संसारी असावे, असुनी नसावे. संसार करू नका असं नाही, करा, आपण करत असताना त्याला लिमिट ठेवा, नाही का. सांगितलंय संतांनी, पण इतकं सोपं करून सांगितल्याच्या नंतरही लोक ऐकत नाही. माझे तुकोबाराय सांगतात, भैया अरे ऐक ना राजा, ऐक ना दादा, अरे भगवंताचं नामचिंतन कर ना. माझे तुकोबाराय अक्षरशः पाया पडून सांगतात, लागोनिया पाया भी तुम्हाला, लागोनिया पाया भी तुम्हाला, लागोनिया पाया भी तुम्हाला, लागोनिया पाया भी तुम्हाला. पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. मग आमचे नाथ बाबा तर अजून बाप म्हणून सांगतात, करारी बाबांचा दारी, करारी बाबांचा दारी. बाप मग पुन्हा तुकोबाराय सांगतात, पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. आरे कार्याची भाषा वापरून पण लोक सुधरत नाही. मग शेवटी तर आमचे अजून संत शिवी घालतात, काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी. अरे मुडा, तुझ्या मुखात जर भगवंताचं नामचिंतन येत नाही, मग तुझी माय कुठं गेलती म्हणतात संत. माझं घरचं काही सांगत नाही, संतांचं प्रमाण सांगतोय. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन जरुरी आहे. पण आपल्या इथलं सांगेल बी टाया बटत नाही. ज्या कामासाठी आपण आलो त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. त्याच्यासाठी मला एक दृष्टांत सांगायला आवडेल. पण दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असेल, विनोद वजा करायचा. एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणे, बद्दनी रोज तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का बाजाराला जाऊ शकत. म्हणले उद्याच्या दिवशी मीच जाते बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे, ऐक ना. बाई म्हणे, का बर? आता विलाज नाही. बाई ना जोडे हात टेकनाच पडस. काय माहिती बाबा टोपीवाला बाबा, तुम्हाला काय माहिती? टोपीवाला बाबा जरा आमंत्रणा ते आपला कोट आहे बोटी भाऊ. माणसाला हात टेकावाज लागतो. या 3 लोकेशन समोर माणूसला हात टेकना पडत बापू बाबा. पहिले तर बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. जसं की पोरगाना हात धरीशी तुम्ही चौकमा निघ्यात, नाईट ड्रेस आहे किंवा धोतर आहे, किसामा 1 रुपया नाही शनी तुम्हाला नातूनी किंवा तुम्हाला पोरगान जर हट्ट जरा, पप्पा ओ बाबा माल वेपरनी पुढे लिहिली बावड्या, किसामा 1 रुपया नाही शिर भाऊ ली दे रे भो.
नाही येतणार बावड्या पैसा नाही लीज का नाही ते लोही पडतो बरोबर तुमले लीज देणी वेपरणे पुढे बरोबर आहे की नाही इच्छा नसताना घेऊन द्यावी लागेल बालहाट स्त्री हाट बाईना जोडे कितला बी मोठा माणूस होय त्याला हाट टेकना पडस तुमनं घरमा कितला का भारी वातावरण होईना नाही अंदाज जर थोडस तसा पोनू ना मन माइन तब्येत खराब शे मला आत ते जाणं अरे नको ना जेम ते मजूर भेटेले तेवढी कपाशी काढले मग जायचो का बरं आजच जासून अरे ते मजूर सापडेले जेम तेम तेवढी कपास काढले आजच जाणं शे एखादा माणूस आहे ना किती ना संताप संताप एक दोन कान मा दिदेस तरी मन माये ना पुचडा घालायची एकच सांगत बाळाला पैसा दे आणि तुमले देना पडतस पर्याय नाही बरोबर आहे का नाही स्त्री हाट बालहाट झाला स्त्री हाट झाला आता जोग हाट एखाद्या साधून जर ठरवलं की तुमच्याकडनं घेऊन जायचंय तर घेऊनच जाईल आता पहिले साधू फिरायचे आता कमी झाले बा पहिले साधू फिरायचे बापू बाबा आणि त्या साधूंचं भजन चालायचं गलीतून चालत असताना ए हरि ओम हरि ओम हरि ओम साधू महात्म्याचं भजन चालू आहे एक दादाचं लक्ष गेलं म्हणलं साधू आपल्या घराकडे येते पण मी जर का साधूकडे देख तेव्हा काही काही मागे त्यामुळे थोडा राग मारते कसं साधूने आपले देखील नीट पैसे व्हायला पाहिजे असं साधू दारात आला हाव भाऊ देखीरांचा साधूकडे साधू बाबा मागान तयारी मग पण हाव भाऊ म्हणे याला मागून देणार नाही इथला राग मागत पुन्हा मला देखील पैसे व्हायला पाहिजे साधू महात्मा दारात आला आणि हाव भाऊ देख इथला डोळ्यात आणि देखीरांचा त्या साधूंकडे बेवाडाम करता पर तो साधू येता दार में येता सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया आत्माल सांगा कितला भी डोळ्यात आणलं होती जर दिलदार म्हणले ना त्याला नीच बनाल चालीन का ते भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया और सुनो ना भैया अरे पूरा बिलाड़ी गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है मग आपल्या असं वाटत आपले इथलं चांगलं म्हणेले वो बब्बर छान करता काय कंटाळा करा ना या ना बाबावर हाते बाबावर रू नका मग बाबा सुरू करत भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया पर तुझे तेरे ही लोग फसवतात आणि प्रत्येक माणूसला असं वाटत की माल मनात फसाड राहिला हो स्वतःना डोळ्यामानी घाण स्वतःला भैया बाबा दिखतच नाही बरोबर आहे की नाही माले फसाडता दुसऱ्यानं वावर का आपण काढलेलो ना तरी आपल्या असं वाटत मना याना बाण मना वावर माशी प्रत्येकला असं वाटत स्वतः कधी चूक मान्य करतात नाही बाकी तिथला दीडशे ना राहता ना एक मन जोडी होणार म्हणे महाराज जाऊ द्या हो आम नाका भाऊ बंद पुरा नीच येत नाही एक इथला दीडशे ना होता महाराज अख्खं गाव वाय वर्ष म्हणे आमना अख्खं गाव वाय वर्ष मग तर तुम्हाला अख्खं गाव वाय बार म्हणा मग तू बी ते वाय बारच होणार कारण त्याच गाव नाही ना तू बी ते अख्खं गाव जर वाय बार येते तू चांगलं म्हणाल कसं काय चालेल पण लोकांना पटतं स्वतःची स्तुती केली का ऐकायला आवडतं साधू बाबांना सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखताय पण तुझे तेरेही लोक फसतात आपको मानचेले तरी पसाडा ना सोपरा पण या बहिणीसले त्या साधू तो 2-4 रातला गुंडायला इथले फक्त इथलं सांगाल पाहिजे ताई तू या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला तुझे केस कापलेले तुझ्यावर करणी केली ना हो मजाने होई हो माय बोलतो बोलका बी दिला लागेल सत्यानाश होईना आणि मागली नेस करू हो मग इथला सोपा भाषा मग बसते या बहिणी कारण अवमान कर म्हणा अनुभव आहे ना बाप मनी स्वतःने मनी भाऊ जाई मी ओनू फिरेशनी बसेल होती मला देखील रडायला लागलं म्हणतं काय होती वहिनी माहिती भाऊ म्हणे त्या साधू येल होतात म्हणतं मग काही नाही बा म्हणे त्या गण सांगी घ्यात म्हणे म्हणतं काय सांगी घ्या मला सांगी घ्या तू पायने माटी उचलेले पुन्हा डोकानं बाले कापिलेले साडीना पदर कापिले तू करणी कर देईल म्हणे त्यामातून तब्येत अशी वेऱ्याने मन वहिनीन तब्येत अशी वेऱ्याने अशी सांगतात मी वहिनींकडे जातं कारण गरमाने 7 खुर्च्या मोठ टाकेल होत्या म्हणून वहिनी जवळ बी खुर्ची टाकली 3 खुर्च्या करणे एक खटे तवय बठाई म्हणतो वहीन जीव अशी करणी करा मग जर तब्येत कमी होतोय ना आपण बोलायला 1-2 ले वो देखलं माव गारा काय काम करू एक खटे 3 खुर्च्या हिरार मग आले ठेवण्या पडे तो मन बोजाय पडे तरी सांगे म्हणे कान तब्येत मजाने सुखी म्हणे तो बाबा सांगे माणसे असले त्यासले फसाडणं जरा अवघड आहे पण बाय असले ते तर वयस आता त्याला सांगितलं भैया
तू बहुत दिलदार दिखता है भैया, पर तुझे तेरे ही लोग फंसाते। मैंने आओ बाबा, पर भैया एक बात बताओ, सांगा ना बाबा। पूरा बिलाड़ी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर से 1 रुपया नहीं मांगा, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है, तू देगा? दुखती कपाई काय ना आपली तर चांगलं म्हणेल, सांगा ना बाबा, सांगा ना बाबा। सांगतात बाबा, सांगत भैया कुछ नहीं, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे, साधु लोगों को भोजन करवा देना बेटा, आम्ही साधू लोक परिक्रमा लावतो, साधू लोकांना जेवण देशील का? आता आपले शेतकरी लोक काय वाटत, घरना तांदूळ शेतच, घरना गहू शेतच, दाय घरने शे, 2-4 किलो दाय देवायचा, 2-4 किलो तांदूळ देवायचा, आदलं दीड आदलं पीठ द्यायचं गहून, सोपं आहे पंगत देणं आपला शेतकरी लोक, बरोबर आहे का नाही? पहिले ते बरोबर, पहिले ते जर अवघड होतं, आता ठीक पैकी, पहिले सर्व गोष्टीच ना तुटवडा होता, आता कुठं नेम म्हणून गहू गोटा घरना वाढायला लागेल, आता पहिले पोत 2 पोत असा पिकाडत होते, आता ट्रॅक्टर पिकाडायला लागेल, तांदूळ इतका तुटवडा होता ना, तांदूळच नाही, इतका तुटवडा होता ना, घर जर पाहुणा आहेत ना, खिचडीना पाहुणचार राय, आणि खिचडीना जर पाहुणचार राय ना, ते घर मान कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडे, का बर? खिचडी कुठे नको जाऊ गो पाहुणा समज, बरोबर आहे की नाही? इथला तुटवडा होता, तांदूळच नाही, भेटत नाही तांदूळ पहिले, पण आता काय काय ना, मला राजकारण म्हणणार बी समजत नाही, पण मोदी साहेब कृपा होई गे, तांदूळच नाही, इथला नेताच पिटी घ्या ना, आधी इथला नेतात पिटी घ्या ना, संध्याकाळी कुकरने शिट्टी वाजनी का असा जीव करत, हो म्हणा बापरे पळा रे, पंगरा रे, हो भाऊ गोदडलय रे, हो काका, अरे आज बी खिचडी ना दणकाशे रे भाऊ, इथला नेतात पीठ जायले ना खिचडी ना आधी बाबा, बाकी ना ते डायरेक्ट पहिले बाईल बोलानी मत होत नाही, बाकी नाच ना बोलाल गो चांगलं गोच जाईल, बाईल बी आहे नको नको मला दख करते बरं आहे ना, सर्दी बिऊ झाली, बेमार बिऊ झाले, खाशी हो सर्दी बेमार एकच रे, तू आता चांगला आली काय चावी राही, खिचडी प्यायची मुकला काय काय चावायचं, खिचडी ना बोलता दणका चालूच आहे सध्या, तुमले सांगत बहिणी खिचडी रांधू नका असं मला म्हणणं नाही, पण तिले प्रमाण ठेवा, 2-4 दिन मा 8-10 दिन 1-2 सावा, बरोबर आहे, तुम्ही खिचडीने इथलं वर कर टाकेल ना, संध्याकाळी म्हणे का नवरा असा क्वार्टर खुर्चीवर पटेल राही ना का, तुम्हाला सुरू आहे माय हो काय थंड वातावरण आहे माय, डोकं बी बनकी राही ना, कंबर बी दुखी राही ना, का माय खिचडी टाक, आई खिचडीन परसा देणार चांगला पोरेल तर तुम्ही घ्या बहिणीसून ताकद नाही राहिली पोरेच, मग थोडं खिचडी ना दमकर टाक जातो, 2 चिडीच होईल, 2च भाकरी टाकत जावा, दोन्ही नवरा बायको अर्धी खायलो, दोन्ही लेकरले अर्धी दी देऊ, पण भाकरी टाकत जा बरं. आता साधू महात्म्याला सांगितल्याच्या नंतर सांगितलं कुछ बात नाही, बाबा देतो म्हणले साधूंना भोजन, आता ठरलं पर देना क्या पड़ेगा बाबा, तेव्हा साधूने सांगितलं कछु नाही बेटा, हम साधू लोगों को भोजन देना है, बस गावरान तूप 1-2 डबली दे म्हणे, गावरान तूप न डबा अजून मन बापने मला खा वाढेल नाही, तू कथा बाबा आता काय करू साधू मी माहित होता एवढं देणार नाही, पण साधू हुशार होता म्हणे, एक काम कर भाऊ तुला जे पण देणे कागद मग गुंडाडी शिल्लय म्हणे, आता आहो भाऊ वर माग्या बायकोने सल्ला करा, 21 रुपया कागद मग गुंडायली ना, साधू महात्मा आत्मा दिदी ना, साधू माहित होता 21 ना पुढे कुदावणे असं, साधू महात्मा देखील ना उलट कमंडलू माई एक रुद्राक्ष काढा 21 रुपये लिनात, मंत्री लिनात, या ना आत्माटी दिनात, भैया ये जो कागज में लिपट के लाया है ना, इसमें एक साधु भी भोजन नहीं कर पाएगा भैया, आपको दुसरं काय तरी टाकेले म्हणे या ना म्हणा, आता मला सांगा जो माणूस ना घर साधू बटेले त्यांनी 21 रुपये बांधले होता, आता साधूनी याली 21 रुपये दिदी ना, एक रुद्राक्ष दिदी ना, मग आता याला लाज वाट राहिली, साधूनेच आपली 21 दिना, ते आपण 21 ने 51 कस काय देवाना, कमीत कमी 101 किंवा 201 रुपये देणार आहेत, बरोबर आहे की नाही, मग तो साधू महात्म्याला कागदामध्ये 101 रुपये बांधून देतो, ज्या साधूले च्या पाजाने मी इच्छा होतीने तो साधू 101 रुपये उपाडले, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो, तसं बाईने हात धरला कावदनी, रोज तुम्ही बाजाराला जाता मी नाही का जाऊ शकत, नवरा म्हणे ऐका म्हणे जा बाजाराला, पण एक काम कर बाजार करून ये, स्वयंपाक कर, डब्बा बांधा शेतात ये म्हणे, बाजार करून ये स्वयंपाक कर आणि डब्बा बांधून शेतात ये, मी तुझी वाट बघेल म्हणले, आता भाऊ सकाळी मग तयारी करून वावर म्हणून घ्या,
बाईनी सकाळ मग कपाट मध्ये 100 रुपये ना 100 रुपये लिस्टनी बाजारला जायला नाही. बाई आता बाजारात जायचंय म्हणल्यावर बाईला भाडं लागलं असेल 10-20 रुपये खर्च झाले. समजा तुम्ही बाजार कुठला करता धुळ्याचा, हा तुमचं भाडं किती इथून 20 रुपये भाडं. 100 रुपयामधून 20 रुपये खर्च झाले. बाईकडे राहिले किती 80 रुपये राहिले. बाई जशी का उतरली बाईनं बघितलं पहिली दुकान होती बाशिंगाची, पहिली दुकान बघितली बाशिंगाची. बाई मनातल्या मनात विचार करते बाई ग माझं लहानपणाचं लग्न झालंय म्हणजे असं करते दाखलपणाला बाशिंग बांधली मी कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगाची दिल्यास बाशिंगवाल्याला म्हणते बाशिंग कसं दिलं रे दादा म्हणे काय नाही बाई 30 रुपयानं 100 म्हणे 30 रुपयानं बाशिंग लिहिलं. बाई पण किती राहणार बहिणी 50 रुपये. बाई विचार करते मना दाखलपणा लगीन व्हायला नवरानं बी दाखलपणाच व्हायचे नवरान करता बी एक लिहिली होती म्हणे 30 रुपये त्या खर्च घ्या. बाई पण किती राहणार भाडं पाहिजे का नको घरी तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बाई स्वतःशी संवाद साधायला लागली. बाई बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणे. असं करत पहिले बाशिंग बांधलेस म्हणे मग रांधाला बसू म्हणे. बाईने बाशिंग बांधली ना पीठ मळायला बसली. पीठ मळायला बसली बाई आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हलते. बरोबर आहे ना काकू ताई? पीठ मळताना बाई अशी मागं पुढे हलते ना. पीठ मळताना बाई मागं पुढे हलते ना. बाया काय सांगते माझ्या आम्हाला म्हणजे पीठ मळाना कोणकडे. पीठ मळत असताना बाई मागं पुढे हलत होती आणि बाईच्या मनात वेगळाच आनंद. बाई ग मी काय छान दिसते माय मी काय मजा दिली राहिली माय मी काय मजा दिली राहिली. आई बहिण पीठ मळाना चालू आहे ते बाशिंग काय आले तसं तसं बाई सांगे माय मी काय मजा दिली राहिली. 12-1 वाजे घ्या तोपर्यंत आई बहिण चालू होतं मी काय मजा दिली राहिली. नवरा वावर मग वाटते की ना पहिल्यांदा बायको बाजाराला गेली. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणू बाजार करताना न जाणू एकाच गाडीत चाक माहीत नाही ऍक्सिडेंट नंबर इथे नाही गेली. कारण माणूस दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो. माणूस गाई गाई घरी आला घरी आला. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न घडायला असं घडलं असेल तर वट्टावर चप्पल काढीन घरमा डुकीन तर बापरे आपला घरमा नवीनच दांगडो चालू शकतो. त्या भाऊनी वट्टावर चप्पल काढत बाईना समोर जाईन उभा राहिला. बाईना ते आनंद नाही नवरा येईल जे असं तिथे ते आनंद मग मायो मी काय मजा दिख राहिलो मायो मी काय मजा दिख राहिलो. त्याने जोरमा पाय उठतात मग आई बहिणी देतो मायो तुम्ही ही घ्यात पण हो भाऊ रागमात देखील बाई म्हणे ए माय एवढा राग मला का का म्हणे मी काही एक लिन करता आणि तुम्हाला करता मी एक लईट यायचे म्हणे. आता मला सांगा नवऱ्याला कशासाठी पाठवलं होतं माडी कशांसाठी बाजार करांसाठी. तुम्ही नका बोलू बाजार करांसाठी बरोबर आहे ना. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजार करायला. मग कोणचा बाजार संसाराला लागणाऱ्या वस्तू बायकोना आणायला पाहिजे बरोबर आहे ना. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पुरुष मंडळी नाही महिला माता नाही. जर का नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तो नवरा आहे काय करीन हा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काय करणार. मग आता विनोद वजा करायचा आहे. जर संसारामध्ये बायको चुकीचा बाजार करते म्हणून नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करत नाही. मग मला सांगा ना त्या जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला बाजाराला पाठवले आणि जर आपण चुकीचा बाजार केला तर तो नवरा आहे काही करीन. हा दृष्टांत वजा करायचा सिद्धांत माझा हा असेल. त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्यानं सर्वांना बाजाराला पाठवले आणि बाजार करत असताना जर चुकीचा बाजार करून आपण त्याच्याकडे गेलो तर तो कानाखाली वाजवायला अजिबात काही करणार नाही. म्हणून आता सावध व्हायचंय आताच. हा आता कसं ना हे आता तरी पुढे हाची उपदेश नका सावध व्हायचं आणि संत सांगतात त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण भगवंताचं नामचिंतन करायचंय नामचिंतन करायचंय. मग प्रश्न नामचिंतन करू महाराज पण कोणत्या देवाचं करायचंय. आम्ही नामचिंतन करायला तयार आहोत पण कोणत्या देवाचं करायचंय. कुणी म्हणतं आमचा पंथ येवा कोणी म्हणतं आमचा पंथ तो आहे. मग बाकीचे साधक विचार करतात आम्ही कोणता पंथ मागू शकतो कोणत्या पंथामध्ये जायचं. आता ते मला एवढं स्पष्ट नाही सांगायचं कारण मी कोणाच्या पंथाला नाव ठेवत नाही पण माझ्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही एवढं नक्कीच सांगेन.